राम राम मंडळी, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. सो आजचा ब्लॉग आमचा फोटोशूट स्पेशल ब्लॉग आहे. आम्ही आमच्या अथांगला म्हणजे आमच्या बाबूला आज वारकरी बनवणार आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या पंढरपूरची वारी चालली आहे आता सध्या. आणि आमचं बाळ 10 महिन्याचं झालं आहे आता ह्या महिन्यात म्हणजे. सो ह्या महिन्याची थीम आमची आहे वारकरीची. तो आम्ही त्याला आता वारकरी बनवणार आहे आज. सो तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आमचा छोटा वारकरी बघण्यासाठी तुम्हाला जर बघायचा असेल आमचा छोटा वारकरी तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघून सांगा की आमचा छोटा वारकरी तुम्हाला कसा वाटला. हो. आणि आता आम्ही चाललो त्याच्यासाठी थोडीशी कपडे आणायला, कारण वारकरीचा जो गेटअप आहे त्याचं घरामध्ये काही सामान नाही आहे, म्हणजे कपडे नाही आहे, धोतर वगैरे लागतं ते नाही आहे. सो आम्ही आता आहे धोतर ऍक्च्युअली, पण ते मॅचिंग नाही आहे, रेड कलर. आम्ही आता ते आणायला चाललोय. येस. सो आता आम्ही चाललोय बाहेर, पाऊस आहे म्हणून मी हे घातलेलं आहे. चला आता आम्ही जातो बाहेर. ओके. कपडे घेऊन येतो त्याच्यासाठी. मी आता आलो शॉपमध्ये कपडे घ्यायला, पूर्ण सेट घ्यायला, कुर्ता आणि धोतीचा. तो इथे एक मस्त सेट मिळाला आहे आम्हाला. हे त्याला गळ्यात ठेवेल का तो, असं दोन्ही साईडनी घातलं तर? दोन्ही साईडनी नाही, एकाच साईडनी सोडायचं. ये थोडा बडा आहे भाई आपके पास. दोन्ही साईडनी घातलं तरी पण होईल त्याला ठेवायला. असं वन साईड सोडायचा असतो. दोन साईडने असतं का ते? उपरनं थोडी नाही. हां नाही ते हे आहे, मला कळालं. येईल ना त्याला हे? व कमर में आहे का ना? दाखव. बघ असं पण येईल त्याला तसं, पण थोडंसं स्ट्रेच केलं तर. पण हा मला वाटतं मोठा आहे का? नाही रे, अरे हे कॉटन आहे आकाश, धुतल्यानंतर ते कमी होतं. आता आपल्याला आता दोन थोडी ना घालायचं. नाही पण आता हा एवढा लागणार त्याला. एक साईज छोटा दिखाव ना भैया इसमें. तो 1 वर्षाचा आहे तिथे लटकवलेला. हा कितीच आहे? हा पण सेमच आहे. मग छान वाटती है होती ना. 10 महीने के बच्चे को आएगा ना ये सही से? 1.5 से 2 वर्षाची साईज आहे. हां येईल त्याला. मग काय होतं, हे साईडला पण बसायला पाहिजे. साईडला त्याला टाईट होतात गोष्टी, मग हातात तर येईल बरोबर. ठीक है, मग हेच घे ना. दे दो भैया. ये क्या प्राइस है इसका? 295. हाँ कम नहीं क्या? ये इधर देखो ना, क्या ये काला काला हो गया. सही से फाइनल फायनल. सो हा फायनल झालेला आपला ड्रेस. सो आमचा ड्रेस सही से फायनल बताओ ना झालेला भैया. आहे. आणि आम्ही आता भिजून आलोय पावसात. काही कितना फायदा बोले नाही आहे रेनकोट घालून पण, कम करो थोडा. जॅकेट घालून पण काही फायदा नाही. दे दो. आपला ड्रेस घेऊन झालेला आहे. ड्रेस घेऊन झालेला आहे आमचा. लगेच झाला, कारण ओला होईल फोन. हां ड्रेस घेऊन लगेच झाला आमचा. आम्ही आलो दुकानात, एंटर झालो आणि घेतला आणि लगेच चाललो आता घरी. स्कूटी पूर्ण ओली झाली आहे आता. स्कूटी पुसतो. सगळं भिजलोय आपण अर्धे. चला बस. हालत बेकार झाली आहे पावसाने. पूर्ण भिजलोय काय पूर्ण पूर्ण भिजलोय. भिजलोय एकदम. ओलं झालंय, केस वगैरे सगळं ओलं झालंय. आम्ही माईक कसे कसे वाचवलेत भिजण्यापासून. आकाशने रेनकोट घातला होता पण मी रेनकोट नाही घातला होता, त्याच्यामुळे माझे तर केस वगैरे सगळं भिजलंय, पूर्ण ओलं झालंय. सो गाईज आम्ही आता घरी आलोय. हा फायनली पूर्ण आता. भिजलोय एकदम. ओलं बिल्लं झालंय केस वगैरे, कारण स्कूटीवर गेलो होतो ना आम्ही. आणि मी रेनकोट पण नाही घातला. मला वाटलं थोडाच पाऊस येतोय, पण गाडीवरती खूप पाऊस लागलाय आणि आम्ही पूर्ण भिजलोय. केस वगैरे माझे सगळे ओले झालेत. येस. सो आता आम्ही थोडंसं तयारी करतोय फोटोशूटची वगैरे. येस. आणि आम्ही तुम्हाला दाखवूच आता की फोटोशूट इन प्रोसेस. फोटोशूटची तयारी इन प्रोसेस. बघा छोटा वारकरी आमचा. हा बघा आमचा छोटा वारकरी. हे बाबू बाबू आमचा छोटा वारकरी. आणि तो ना सारखा माईककडे बघतोय आमच्या. त्याला ना ही लाईट दिसते माईकची. तो सारखा लाईटकडे बघतोय. रिसेंटलीच माईक घेतला. हा आम्ही रिसेंटली माईक घेतलेत ना. फक्त एक व्लॉग मध्येच आम्ही माईक वापरलाय. तुम्ही जर आमचा किचन टूरचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळेलच की आम्ही रिसेंटलीच माईक घेतले. सो आता ते त्याला नवीन नवीन दिसतं ना, आणि तो नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला शिकला आता. येस. त्याला खूप नवीन गोष्टी दिसतात आणि त्या नवीन दिसल्या की त्याला त्या हव्या असतात, म्हणून तो त्याला माईक खूप जास्त असं बारीक दिसतं ना काहीतरी, म्हणून त्याला ते हवं आहे. सो मित्रांनो फायनली आता आम्ही शूटची तयारी करायला घेतली आहे. येस. आणि एक एक गोष्टी आता मांडायच्या चालू आहेत आमच्या. इथे ज्ञानेश्वरी मांडली आम्ही.
इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मांडणार आहे आम्ही. रुक्मिणीसाठी पांडुरंगासाठी आणि हे तुळशीची पानं पांडुरंगाच्या चरणी मला आणि विठ्ठल रखुमाई आम्ही इथे ठेवलेत आणि असं छोटंसं डेकोरेशन केलं. जास्त आम्ही काही नाही केलं कारण आता तो मोठा झाला आहे. तो जेव्हा लहान होता ना तेव्हा आम्ही खूप काय काय करायचो. तो मोठा झाला त्याच्यामुळे तो काय करतो सगळ्या गोष्टी ओढतो अशा, म्हणून ते सगळं पसारा करतो तो, म्हणून आम्ही नाही जास्त असं. आता फोटोशूट आम्ही चालू करणार आहे लवकरच, फोटो काढायला त्याचे. बाबू रेडी झालाय वारकरी. बाबू काय दिसतं गोड, किती गोड दिसतं ना, खतरनाक. हे बबड किती छान दिसते माझे बबड. माझे बबड किती छान दिसते, माझे बबड किती छान दिसते ले. गो नको बाई, कसलं खतरनाक दिसतो यार. नजर लागो ना माझी पिकुली लागो. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. राम 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 कर. ए बाबू राम राम करे. आमचा छोटा वारकरी बघा, वारकरी नाही सॉरी वारकरी, छोटा वारकरी बघा आमचा. छोटा वारकरी मम्माला बघण्यातच बिझी आहे. मम्माला नाही, तो माईक बघतोय. माईक नाही बघा ते, मला फक्त माईक हातात आहे खाली. तर मंडळी आम्ही आमचा व्लॉग इथे एंड करतोय कारण आमचा फोटोशूट झालेला आहे फायनली आफ्टर सो फायनली. आणि स्ट्रगल काय भाई, तो खूप शांत बसला. शांत बसला. आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की तो एवढा शांत बसेल, पण तो खूप शांत बसला आणि व्यवस्थित त्याने एकदम शूट करून दिलाय आणि आम्हाला. आमचं हे छोटंसं शूट आम्हाला मस्त करून दिलं. हो हे पूर्ण अनप्लॅन शूट होता. आज आमचा विचार नव्हता ऍक्च्युली करायचा, पण हे झालंय लकीली. आम्ही अचानक मध्ये ठरवलं की आज करून घेऊया. Yes. आणि आम्ही केलं. बाबूनी पण आमच्या चांगला कोऑर्डिनेट केलं. सो येस, आम्ही आमचा व्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला. आणि आमचा channel छोटा ला- वारकरी हां, तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे ब्लॉग बघायला जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि आम्हाला सपोर्ट करा. आमचा छोटा वारकरी कसा वाटतो, आमचा छोटा वारकरी कसा वाटला हे पण Comments मध्ये नक्की सांगा. बाय बाय. छानच दिसतोय.